नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम हॉल या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजेच MSBTचं ऑफिशियली परिपत्रक आलेले आहे। बरेचशा विद्यार्थ्यांनी MSBT बद्दल आपल्याला विचारलं होतं आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की कालच एक परिपत्रक आलं होतं जे की बॅकलॉग विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी होतं। त्यांनी फॉर्म फिलअप केला नसेल तर करायचा होता आणि आज ते परिपत्रक येणार होतं, तर ते आज आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 10 सप्टेंबर 2020चं हे परिपत्रक आहे। तर याच्यामध्ये पॉइंट्स पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल। हा जो विषय आहे तो आहे अंतिम सत्र वर्ष विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा 2020च्या आयोजनाबाबत। डिप्लोमा फार्मसी याच्यामध्ये इन्क्लूड आहे। तर याच्याबद्दल हे पूर्ण म्हणू शकता की हे परिपत्रक आहे। पहिला जो पॉइंट आहे तो आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी व औषध निर्माण तसेच शासन मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम सत्र व वर्ष विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ती ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात येणार आहे। म्हणजे ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून घेता येणार आहे। प्रात्यक्षिक परीक्षा याकरिता विविध ॲप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे। याच्यामध्ये झूम, स्काईप किंवा म्हणू शकता की गुगल मीट सारखे ॲप्लिकेशन्स सॉफ्टवेअर्स यूज केले जातील। तर याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्यांना हे जमणारच नाही, ज्या विद्यार्थ्यांचं प्रात्यक्षिक घेताच येणार नाही त्या विद्यार्थ्यांना सत्रक्रम, जनरल्स, निरंतर मूल्यमापन या आधारावर म्हणून गुण देण्यात येतील, ज्यांना हे जमणार नाही। दुसरा जो पॉइंट आहे तो आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यता प्राप्त अखिल भारतीय जर माहित असेल तर AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे मान्यता प्राप्त अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासक्रमातील अंतिम सत्र वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेबाबत सुरू आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन वापरून ऑनलाईन पद्धतीने मंडळ स्तरावर घेण्यात येईल। तर जसं एक प्रकारे चर्चा केली जात होती आपल्या लाईव्ह मध्ये की MSBT सुद्धा चर्चा करत आहे MCQ पद्धतीनं परीक्षा घेण्याची, तर तसंच आहे। ही जी परीक्षा आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन नुसार असणार आहे। सदर परीक्षा विद्यार्थी स्मार्टफोनद्वारे देऊ शकतात, फोनद्वारे, लॅपटॉपद्वारे, टॅबलेटद्वारे, डेस्कटॉपद्वारे इत्यादीचा वापर करून सध्या परिस्थिती ज्या ठिकाणी वास्तव्यात आहेत त्या ठिकाणाहून देऊ शकतात। वास्तव ठिकाणी म्हणजे कुठेही असाल, तुम्ही घरी असाल, कुणाच्या म्हणजे म्हणू शकता तुमच्या पाहुण्याच्या घरी असाल तिथूनही देऊ शकता। तुमचं लोकेशन वगैरे असलं काय ट्रॅक केलं जाणार नाही, तर त्या ठिकाणाहून तुम्ही देऊ शकता। सदर परीक्षेत विद्यार्थ्यांना 40 पैकी 30 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे। 40 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी 30 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल व सदर परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल। सदर प्रश्न म्हणजे बरोबर म्हणलं तर 40 प्रश्न असतील, 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे। सदर प्रश्न प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा असेल। सदर 40 प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील। याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम याच्यावर आधारित असतील। ऑनलाईन परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व परीक्षेच्या कार्यप्रणालीच्या बाबतच्या मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना व संस्थांना स्वतंत्रपणे देण्यात येतील। म्हणजे म्हणू शकता की जो शेड्यूल वगैरे असेल, टाइम टेबल असेल, तो स्वतंत्रपणे लवकरच कळविण्यात येईल। आणि म्हणजे याच्यामध्ये जर समावेश बघितला तर आर्किटेक्चर असिस्टंटशिप म्हणजे AA 6G पेपर कोड याच्यामध्ये दिलेला आहे। केमिकल इंजिनिअरिंग पेपर कोड दिलेला आहे। केमिकल इंजिनिअरिंग त्याचा पेपर कोड पुन्हा त्याचबरोबर या विषयांचा अभ्यासक्रमात म्हणजे जे विषय आहेत त्या विषयांच्या अभ्यासक्रमात ड्रॉइंगचा समावेश आहे। बरेचसे विद्यार्थी म्हणतात ड्रॉइंगचं काय असेल, तर ड्रॉइंगचा समावेश असल्याने या विषयांची परीक्षा MCQ वापरून घेणे शक्य नाही। सदर विषयांची परीक्षा सत्रक्रम अभ्यासक्रमावर आधारित सादरीकरणाद्वारे ऑनलाईन पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात येणार आहे। जर ड्रॉइंग विषय असेल तर याच्यामध्ये MCQ होणार नाही। ही जी परीक्षा असेल ती अभ्यासक्रमावर आधारित सादरीकरणाद्वारेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल, तर हे लक्षात ठेवा। तिसरा जो पॉइंट आहे तो आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी व औषध निर्माण तसेच शासन मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा दिनांक 13/3/2020 पर्यंत सर्वसाधारणपणे सरासरी 90% अभ्यासक्रम शिकवणे पूर्ण झालेला आहे। अभ्यासक्रम आहे 90% आणि ही बाब विचारात घेता विद्यार्थी हितास्तव विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे थेअरी विषयांचे एकूण गुणांच्या 90% पैकी प्राप्त झाल्याचे गृहीत धरून सदर गुण 100% पैकी रूपांतरित करण्यात येईल। तो अभ्यासक्रम आहे तो 90% पूर्ण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितास्तव विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे जे थेअरी विषयाचे गुण असतील ते एकूण गुणांच्या 90% पैकी प्राप्त झाल्याचे गृहीत धरणार आहेत आणि सदर 100% पैकी रूपांतरित हे गुण करण्यात येतील। त्याचबरोबर चौथा जो पॉइंट आहे तो आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासक्रमातील अंतिम सत्र वर्षातील विद्यार्थ्यांचे निम्न सत्र वर्षातील म्हणजे लोअर सेमिस्टर इयर म्हणजे 6 सत्र अभ्यासक्रमांच्या 5, 4 व 3 सत्रातील 8 सत्र अभ्यासक्रमाच्या 7, 6, 5
सत्रातील 2 वर्ष वार्षिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील तसेच 3 वार्षिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील असलेल्या बॅकलॉग विषयाची परीक्षा संस्था स्तरावर ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 8 सत्र जर तुमचे असतील त्याच्यामध्ये 7, 6, 5 जर याच्यामध्ये सत्र असतील म्हणजे त्याच्यामध्ये बॅकलॉग असेल तर याची परीक्षा 2 वर्ष असतील तर 2 वर्ष वार्षिक अभ्यासक्रमाचं असेल तर पहिल्या वर्षातील म्हणजे म्हणू शकता की लास्ट इयर सोडून जर समजा असे म्हणू शकता की त्याच्यामध्ये हे समोर दिलेलं आहे त्यानुसारच बॅकलॉग ज्यांचे असतील त्यांच्याही परीक्षा MCQ स्वरूपात घेणार आहेत. संस्थांनी याबाबतचे वेळापत्रक तयार करून ते विद्यार्थ्यांना अवगत करावे याबाबत संस्थांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर 5वा जो पॉइंट आहे तो आहे शासन मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अल्पमुदत म्हणजे कमी असलेल्या अभ्यासक्रमातील अंतिम सत्र अंतिम वर्ष असलेल्या बॅकलॉग विषयांची लेखी परीक्षा संस्था स्तरावर ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल MCQचा वापर करून. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे असाइनमेंट पद्धतीचा वापर करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेने याबाबत वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना याची माहिती देणार आहेत आणि लवकरच ही माहिती आपल्या समोर येईल. 6वा जो पॉइंट आहे तो आहे ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन लेखी परीक्षेकरिता इंटरनेट, संगणक, मोबाईल इत्यादी सुविधा उपलब्ध नाहीत, अशा सुविधा उपलब्ध होऊ शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांकरिता शेवटचा पर्याय आहे ऑनलाईन परीक्षा नजीकच्या तंत्रकेतन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणजे MKCL वगैरे मार्फत तुमची ही परीक्षा घेण्यात येऊ शकते. याकरिता नियोजन करण्याची सर्वस्व जबाबदारी विद्यार्थी प्रवेशित असलेल्या संबंधित संस्थेची असेल. तुमच्या कॉलेजची ही जिम्मेदारी असेल की तुम्हाला ते सेंटर अवेलेबल करून देतील आणि शेवटचा पर्याय आहे तोच जर MKCL म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या स्तरावर तुम्ही जिथं राहत आहेत त्या स्तरावर. 7वा जो पॉइंट आहे तो आहे जे विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत संस्थेत जाऊन परीक्षा देतील त्यावेळी संस्था व विद्यार्थ्यांनी कोविड-19 बाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. म्हणजे जर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन एक्झाम द्यायची आहे तर सर्व जे नियम वगैरे आहेत ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे देऊ शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी पण मिळणार आहे. परीक्षा जर देऊ शकणार नाही तर पुन्हा एकदा संधी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या नियमानुसार परीक्षेकरिता अधिकचा वेळ देण्यात येईल व संस्थामार्फत अशा विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्यात येतील. म्हणजे जर एखादा स्पेशल विद्यार्थी असेल, स्पेशल स्टुडंट असेल तर तशा स्टुडंटसाठी म्हणू शकता की त्यांना एक म्हणू शकता टाइम वाढवून देण्यात येईल आणि त्यांना इतर सुविधा पण पुरवण्यात येतील. त्याचबरोबर 10वा पॉइंट आहे अंतिम सत्र वर्षातील ONSRA CE या जुन्या स्कीम मधील विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेकरता जी स्कीम मधील समकक्ष विषयाचा कोड म्हणजे इक्वॅलंट पेपर कोड देण्यात आलेले आहेत. तर जी स्कीमचे जे विद्यार्थी विचारत होते ती ऑन सर आय थिंक मी रीड करताना थोडेसे मिस्टेक आहे पण याच्यामध्ये जी स्कीम मधील जे समकक्ष विषयाचा कोड आहे इक्वॅलंट पेपर कोड तो देण्यात आलेले आहेत आणि जी स्कीम मधील समकक्ष विषयांचे कोड अंतिम वर्ष व अंतिम सत्रातील असल्यास या विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळ स्तरावर ऑनलाईन MCQ द्वारे घेण्यात येईल. तसेच जी स्कीम मधील समकक्ष विषयाचा कोड निम्न सत्र वर्षातील लोअर सेमिस्टर इयर अशा विषयांची परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात येईल. संस्था स्तरावर ही परीक्षा होणार आहे. 11वा जो पॉइंट आहे तो आहे मंडळ स्तरावर तसेच संस्था स्तरावर घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2020 चे स्वरूप ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे परीक्षा विषयक नियमावलीत RG 11K नुसार फोटोकॉपी अँड व्हेरिफिकेशन रिअसेसमेंटची सुविधा उन्हाळी 2020 परीक्षेकरिता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 12वा जो पॉइंट आहे तो आहे परीक्षेबाबत ठळक वेळापत्रक खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत असून मंडळ स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. आता परीक्षेबाबत ठळक आहे पण मंडळ स्तरावर जर परीक्षा जे होणार आहेत त्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक नंतर येईल. तर AICTE अप्रुव्हल डिप्लोमा कोर्सेस अँड फार्मसी इथं दिलेला आहे. पहिला आहे कंडक्शन ऑफ प्रॅक्टिकल अँड ओरल एक्झामिनेशन फॉर फायनल सेमिस्टर इयर स्टुडंट्स इन इन्स्टिट्यूशन लेवल तो आहे शेड्यूल आहे 15 ते 25 सप्टेंबर 2020. दुसरा आहे कंडक्शन ऑफ थेअरी प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन ऑफ बॅकलॉग कोर्सेस ऑफ फायनल सेमिस्टर फायनल इयर स्टुडंट्स ॲट इन्स्टिट्यूशन लेवल म्हणजे थेअरी आहे प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन जे बॅकलॉग स्टुडंट आहेत फायनल सेमिस्टरमध्ये त्यांचा जो प्रॅक्टिकल होणार आहे ते 25 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरमध्ये. कंडक्शन ऑफ थेअरी एक्झामिनेशन फॉर फायनल सेमिस्टर इयर स्टुडंट्स इन MSBTE लेवल जे MSBTE लेवलचे जे म्हणू शकता की फायनल सेमिस्टरचे जे स्टुडंट्स आहेत फायनल इयरचे त्यांचं जे म्हणू शकता की जे शेड्यूल आहे तो आहे 5 ते 15 ऑक्टोबर आणि जो डिक्लेअर होणार आहे रिझल्ट तो आहे 31 ऑक्टोबर 2020. हा एक प्रकारे अंदाजन डेट आहे तिथपर्यंत त्याच्या आधी किंवा नंतर ही वेळ जाऊ शकतो. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड शॉर्ट टर्म कोर्सेस नॉन AICTE कोर्सेस आहेत जे राज्य सरकारने अप्रुव्हल दिलेला असतं अप्रूव्ड शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. तर त्याच्यामध्ये पाहिलं कंडक्शन ऑफ प्रॅक्टिकल अँड ओरल एक्झामिनेशन फॉर फायनल सेमिस्टर इयर स्टुडंट अलॉंग विथ बॅकलॉग
बॅकलॉग इफ एनी ॲट इन्स्टिट्यूशन लेवल. तर म्हणू शकता की फायनल सेमिस्टरचे जे स्टुडंट आहेत अलॉंग विथ बॅकलॉग त्यांचं जे म्हणू शकता शेड्यूल आहे ते 15 ते 25 सप्टेंबर. कंडक्शन ऑफ थेरी एक्झामिनेशन फॉर फायनल सेमिस्टर इयर स्टुडंट अलॉंग विथ बॅकलॉग एनी इन्स्टिट्यूशन लेवल त्यांचा जो म्हणू शकता की शेड्यूल आहे तो आहे 25 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर आणि डिक्लेरेशन होणाऱ्या रिझल्टचं 31 ऑक्टोबरला. आणि लास्टचे जे 2 पॉईंट आहेत त्या मंडळाच्या परीक्षा विषयक नियमावलीनुसार परीक्षाबाबतचे सर्व रेकॉर्ड्स संस्थांनी त्यांच्या स्तरावर जतन करून ठेवायचे आहेत. हे संस्थांसाठी आहे. संस्थेच्या प्राचार्यांनी अंतिम 17 वर्षाची विद्यार्थ्याची उन्हाळी परीक्षा 2020 करिता वरील सर्व बाबी विद्यार्थी त्यांचे पालक यांना अवगत करून द्यायच्या आहेत. तर हे लवकरच तुमच्या समोर हे सर्क्युलर्स येतील, पण त्याआधी आपल्या चॅनलवरती आलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तरीही कोणता पॉईंट याच्यामध्ये समजला नसेल तर त्या पॉईंटची कमेंट करून आम्हाला विचारू शकता. त्या पॉईंटबद्दल आम्ही तुम्हाला याची माहिती देऊ. अधिक माहितीसाठी इंस्टाग्रामवर जोडा. एक्झाम हॉल 5 असा याचा म्हणू शकता की हँडल आहे आमच्या इंस्टाग्रामचा, तर तिथं जाऊन तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो असं आहे या जे म्हणू शकता की अंतिम सत्र आणि वर्षाच्या उन्हाळी परीक्षा 2020च्या आयोजनाबाबत हे जे परिपत्रक आहे ते अशा प्रकारे आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला तर बिलकुलच विसरू नका. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.